वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण किंगडम प्लांटीमधला ब्रायोफायटा हा भाग कंप्लीट केला आहे. तर या लेक्चरमध्ये आपण टेरिडोफाइट्स पाहणार आहोत. टेरिडोफाइट्स इव्होल्युशनरी दे आर द फर्स्ट ट्रू टेरिस्ट्रियल प्लांट्स because they possess vascular tissues that are xylem and phloem. आपण पाहिलं की ब्रायोफायटा जे आहेत हे पण लँडवर आढळणारे आहेत, टेरिस्ट्रियल आहेत, बट दे आर नॉट ट्रू टेरिस्ट्रियल बिकॉज दे डझंट हॅव झायलम अँड फ्लोएम. जे व्हॅस्क्युलर टिश्यूज आहेत, व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, झायलम आणि फ्लोएम हे त्यांच्यामध्ये ॲब्सेंट आहेत. परंतु टेरिडोफाइट्समध्ये झायलम आणि फ्लोएम हे व्हॅस्क्युलर जे टिश्यू आहेत हे प्रेझेंट असल्यामुळं दीज आर नोन ॲज फर्स्ट ट्रू टेरिस्ट्रियल प्लांट्स. यापैकी झायलम हे वॉटर कंडक्शनमध्ये मदत करते, तर फ्लोएम हे फूड कंडक्शनमध्ये मदत करते. दीज आर फाउंड इन कूल, डॅम्प अँड शेडी प्लेसेस ॲज वेल ॲज सँडी सॉईल कंडिशन्स. हे सुद्धा आपल्याला कूल शेडी प्लेसेसवर पाहायला मिळतात. दीज आर नॉन फ्लावरिंग प्लांट्स. क्रिप्टोगॅम्समध्ये येणारे आहेत. यांच्यामध्ये आपल्याला फ्लावर हे स्ट्रक्चर पाहायला मिळत नाही. दीज आर कॉल्ड रेप्टाइल्स ऑफ किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटीचे रेप्टाइल्स जर कोणी असेल तर दे आर टेरिडोफाइट्स. द मेन प्लांट बॉडी ऑफ टेरिडोफाइट इज स्पोरोफाइट. जसं आपण पाहिलं होतं की ब्रायोफायटामध्ये मेन प्लांट बॉडी ही गॅमेटोफाइट असते, तर टेरिडोफायटामध्ये मेन प्लांट बॉडी ही स्पोरोफाइट असते. स्पोरोफाइट इज डिफरन्शिएटेड इनटू ट्रू रूट, स्टेम अँड लीव्स, बट व्हॅस्क्युलर टिश्यूज दॅट आर झायलम अँड फ्लोएम दे आर ऑल्सो प्रेझेंट. आत्तापर्यंत थॅलस लाईक स्ट्रक्चर असणारे होते. अल्गी झाले, ब्रायोफायटा झाले, थॅलस लाईक यांच्यामध्ये ट्रू रूट, शूट किंवा स्टेम आणि लीफ हे स्ट्रक्चर ॲब्सेंट होते. तर टेरिडोफायटामध्ये ट्रू रूट सिस्टेम, स्टेम, लीव्ज आणि व्हॅस्क्युलर टिश्यूज हे प्रेझेंट असतात. द लीव्ज आर स्मॉल, दे आर कॉल्ड ॲज मायक्रोफिल्स ॲज इन सिलॅजिनेला, or they may be large called macrophiles as in fern. आता लीव्ज जर पाहिले तर लीव्ज आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे लीव्ज वेगवेगळ्या टेरिडोफाइट्समध्ये पाहायला मिळतात. जर लीव्जचा आकार छोटा आहे तर त्यांना मायक्रोफिल्स असं म्हणतात. मायक्रो म्हणजे छोटे, मायक्रोफिल्स. तर सिलॅजिनेला हे जे टेरिडोफाइट आहे यांच्यामध्ये लीव्ज हे स्मॉल आहेत, मायक्रोफिल्स आहेत. तर फर्न जे आहेत यांच्यामध्ये लीव्सचा आकार हा मोठा आहे अँड दे आर नोन ॲज मॅक्रोफिल्स. इथं बाजूला फर्नचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, ज्यामध्ये त्याचे लीव्स जे आहेत हे मोठे आहेत. मॅक्रोफिल्स. स्पोरोफाइट बिअर स्पोरेंजिया ऑन स्पोरोफिल्स. हा जो मेन प्लांट बॉडी स्पोरोफाइट आहे यावर स्पोरेंजिया प्रेझेंट असतात. The sporophylls may have compact structure called as strobili or cones. आता स्पोरेंजिया ज्या ब्रांचवर आहेत त्या ब्रांचला स्पोरोफिल्स असं म्हणतात. आणि हे जे स्पोरोफिल्स आहेत हे बऱ्याच वेळा एका कॉम्पॅक्ट स्ट्रक्चरसारखे जवळजवळ ह्यांची रचना असते आणि त्या स्ट्रक्चरला स्ट्रोबिलाय किंवा कोन्स असं म्हणतात. इन दीज स्ट्रोबिलाय स्पोर मदर आर प्रेझेंट. हे यामध्ये स्पोर मदर सेल्स फर्टाईल टिश्यूज असतात जे की डिप्लॉयड असतात. दीज स्पोर मदर सेल्स दे अंडरगो मिओसिस डिव्हिजन अँड स्पोर्स आर प्रोड्यूस्ड. या स्पोर मदर सेलमध्ये रिडक्शनल डिव्हिजन किंवा मिओसिस डिव्हिजन होते आणि त्यामुळे डिप्लॉइड स्पोर मदर सेल्सपासून हॅप्लॉइड स्पोर्स तयार केले जातात, विच आर 4 इन नंबर. एका स्पोर मदर सेलपासून 4 हॅप्लॉइड स्पोर्स हे तयार केले जातात. द स्पोर्स जर्मिनेट टू गिव्ह राईज स्मॉल मल्टीसेल्युलर फ्री लिव्हिंग फोटोसिंथेटिक थॅलॉइड गॅमेटोफाइट
which is known as prothallus. आता ह्या स्पोर मदर सेल्सद्वारे जे स्पोर्स तयार केले जातात ते स्पोर्स जर्मिनेट होऊन त्यांच्यापासून एक स्मॉल मल्टीसेल्युलर फ्री लिव्हिंग फोटोसिंथेटिक स्ट्रक्चर तयार केलं जाते, गॅमेटोफाइट तयार केला जातो, ज्याला प्रोथॅलस असं म्हणतात. गॅमेटोफाइट रिक्वायर cool, damp, shady place because of need of water for their fertilization. हा जो गॅमेटोफाइट आहे याच्यासाठी सुद्धा कूल डॅम्प एरिया लागतो. का? कारण सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी इट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन वॉटर. गॅमेटोफाइट बियर मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स दॅट इज नोन ॲज एन्थेरिडिया अँड अर्किगोनिया. हा जो गॅमेटोफाइट तयार होतो या गॅमेटोफाइटवर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स तयार होतात. मेल सेक्स ऑर्गन्स एन्थेरिडिया तर फिमेल सेक्स ऑर्गन्स हा अर्किगोनिया तयार केला जातो. विदिन द एन्थेरिडिया एन्थेरिझॉइड्स आर प्रोड्यूस्ड अँड विदिन अर्किगोनिया एग सेल इज प्रोड्यूस्ड. देन वॉटर इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सफर ऑफ एन्थेरिझॉइड्स. हे जे मेल गॅमेट्स आहेत एन्थेरिझॉइड्स यांच्या ट्रान्सफरसाठी वॉटरवर डिपेंडंट आहेत. विथ द हेल्प ऑफ वॉटर एन्थेरिझॉइड्स रिचेस अप टू आर्किगोनिया. आर्किगोनियापर्यंत पोहोचवला जातो ज्या ठिकाणी एग सेल ही प्रेझेंट असते. अँड फर्टिलायझेशन ऑकर्स. फर्टिलायझेशन बिटवीन एन्थेरिझॉइड अँड एग सेल. आफ्टर फर्टिलायझेशन विथ फिमेल गॅमेट एग a diploid or 2n zygote is formed. This entherozoid is fused with female gamete egg, and by the fertilization a diploid, that means there are two sets of chromosome, 2n zygote is formed. Zygote produces a multicellular well differentiated sporophyte. आता ह्या झायगोट पासून मल्टीसेल्युलर आणि वेल डिफरन्शिएटेड स्पोरोफाइट हा तयार होत असतो. म्हणजे बघा स्पोरपासून गॅमेटोफाइट तयार होतो. गॅमेटोफाइटवर सेक्स ऑर्गन्स तयार होतात. सेक्स ऑर्गन्समध्ये गॅमेट तयार होतात आणि फर्टिलायझेशनमुळं झायगोट, एम्ब्रियो आणि नंतर त्यापासून स्पोरोफाइट या डेव्हलपमेंटल स्टेजेस या कंप्लीट केल्या जातात. मेजॉरिटी ऑफ द टेरिडोफाइट्स आर होमोस्पोरस. होमोस्पोरस. होमो इज similar in structure. Spores are the spores. That means they are having similar kinds of spores, that is called as homosporous. And some of the pteridophytes are heterosporous. Hetero means having different types or size or shapes of spores. They may be macro or mega, that means large, and micro means small. Spores or gametes are produced. And the example for heterosporous is Selaginella and Salvinia. These are heterosporous pteridophytes. That means they produces two different types of spores. The megaspores and microspores germinate to give rise to female and male gamete respectively. Now within the megaspore egg cell is formed, and within the microspores the female gametophyte is formed. The female gametophytes are retained on the parent sporophyte. आता हा जो फिमेल गॅमेटोफाइट आहे हा पॅरेंट प्लांटवर तसाच राहतो. अँड धिस गॅमेटोफाइट प्रोड्युसेस गॅमेट्स. यांच्याद्वारे गॅमेट्स तयार केले जातात. आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट इज डेव्हलप्ड विदिन द फिमेल गॅमेटोफाइट. फर्टिलायझेशन नंतर एग सेलसोबत फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो झायगोट तयार होतो that zygote develops within female gametophyte, and this event is the precursor, the seed habit considered as an important stage in evolution. मुख्यतः सीड हॅबिट जी फॉर्म होते ही टेरिडोफाइट्समध्येच आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळते. Then pteridophytes are classified into 4 classes. Number 1, Coleopside, that is Coleotum, एक्झाम्पल आहे त्याचं. देन लायकॉप्सिडा, यामध्ये आपल्याला सिलॅजिनेला आणि लायकोपोडियम असे 2 एक्झाम्पल पाहायला मिळतात.
तर स्फेनॉप्सिडा यामध्ये इक्विसेटम आणि टेरॉप्सिडा यामध्ये आपल्याला ड्रायोप्टेरिस, टेरिस किंवा एडियांटम हे एक्झाम्पल पाहायला मिळतात. ड्रायोप्टेरिस म्हणजेच फर्न आहे, जी की आपण पहिल्या पेजवर फिगर दाखवलेली आहे. आणि द सेकंड फिगर आहे दॅट इज द फिगर ऑफ एडियांटम. अशा पद्धतीने टेरिडोफायटाचे 4 क्लासेस आहेत: सिलॉप्साइड, लायकॉप्सिडा, देन स्पेनॉप्सिडा अँड टेरोप्सिडा. Importance of pteridophytes. The number of pteridophytes are used for medicinal purpose. वेगवेगळे औषधी बनवण्यासाठी टेरिडोफाइट्सचा उपयोग केला जातो. दे आर यूज्ड ॲज सॉईल बाइंडर्स. जमिनीत सॉईल इरोजन प्रिव्हेंट करणारे आहेत. अँड दे आर ग्रोन ॲज ऑर्नामेंटल. काही जे प्लांट आहेत त्यांचे लिव्स किंवा फ्लावर हे स्ट्रक्चर खूप अट्रॅक्टिव्ह आहेत, त्यामुळं बरेचसे टेरिडोफाइट्स हे ऑर्नामेंट म्हणून सुद्धा ग्रो केले जात असतात. दिस इज ऑल अबाउट टेरिडोफाइट्स. हिअर आर सम क्वेश्चन्स. सॉल्व देम. ओके.